जुलै हा दिन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण कृषी दिन म्हणून साजरा करत असतोय। यावर्षी याच दिनी आम्ही एक संकल्प केला। तो संकल्प असा होता की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे जे काही शासन निर्णय असतील, शासन परिपत्रके असतील अथवा मार्गदर्शक सूचना असतील त्या आम्ही आपल्या शेतकरी बंधूपर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहोचवायच्या। तर याच अनुषंगाने मी संतोष नारायण पाटील, उपकृषी अधिकारी करवीर 2, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यावर्षी म्हणजेच 3 जुलै 2026 रोजी PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत जो सुधारित शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याविषयीची माहिती देत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून आपल्या राज्यात राबवण्यात येत आहे। या योजनेमध्ये खरीप हंगामचा 2022 किंवा रब्बी हंगाम 2022-23 पासून कप अँड कॅप मॉडेल 80-110 या मॉडेलनुसार ती राबवण्यात येत होती। या वर्षी देखील हेच मॉडेल यामध्ये नुकसान भरपाईसाठी कायम ठेवण्यात आलेले आहे। याकरिता देखील मागील योजनेप्रमाणेच अधिसूचित पिके, अधिसूचित क्षेत्र, विमा घटक हे देखील निश्चित केलेलं आहे। त्याचा भाग आपण पुढे पाहणार आहोत। या योजनेची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक आपत्ती जसे की काही भागामध्ये पावसामुळे महापूर येणे किंवा काही ठिकाणी कोरडं हवामान राहिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणे, तसेच कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देय असणार आहे। आता आपण पाहूया की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी बंधूंना ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र असणं अनिवार्य आहे, म्हणजे ते कंपल्सरी आहे, गरजेचं आहे। यानंतर पीक विमा नुकसान भरपाईसाठी आपणाला डिजिटल पीक सर्वेक्षण म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे नावाचा एक मोबाईल ॲप आहे। त्या ॲपद्वारे आपण ज्या पिकाचा विमा उतरलाय त्याची नोंद घेणं गरजेचं आहे। यानंतर आणखीन एक महत्त्वाची सुधारणा यावर्षी करण्यात आलेली ते म्हणजे शेतकऱ्यांना सहभाग नोंदवण्यासाठी कमीत कमी 10 गुंठे क्षेत्राची मर्यादा यामध्ये घालण्यात आलेली आहे। सदरची योजना ही या शासन निर्णयाद्वारे अधिसूचित केलेल्या पिकांसाठी आणि केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहील। यावर्षी खरीप हंगामामध्ये 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच अधिसूचित क्षेत्र म्हणजे कोणतं, तर साधारणतः सर्कल ऑफिसरचं कार्यक्षेत्र ही महसूल मंडळ किंवा काही ठिकाणी 2 किंवा 3 महसूल मंडळांचा एकत्रित गट करण्यात आलेला आहे, त्याला आपण अधिसूचित क्षेत्र असं म्हणतोय। यानंतर आणखीन महत्त्वाच्या वैशिष्ट्यामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही ऐच्छिक आहे, म्हणजे विमा उतरलाच पाहिजे असं कोणतंही बंधन यामध्ये नाही आहे। मूळ खातेदारांच्या व्यतिरिक्त भाडेपट्टीने करणारे शेतकरी किंवा कोळाने करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील जर त्यांनी पीक विमा पोर्टलवर संकेतस्थळावर जर ते भाडे करार पट्टी नोंदवली तर त्यांना देखील या योजनेमध्ये सहभाग घेता येतोय। आता इतकं सगळं झालं तर याच्यामध्ये नक्की शेतकऱ्याने त्याच्या खिशातून किती रुपयाचा विमा हप्ता भरायचा आहे याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। तर मागील वर्षीप्रमाणेच खरीप हंगामासाठी फक्त 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये जी नगदी पिकं घेत आहेत म्हणजे कापूस किंवा खरीप कांदा आणि खरीप रब्बी कांदा यासाठी 5% असा विमा हप्ता दर यामध्ये अंतिम करण्यात आलेला आहे। या वर्षी देखील प्रत्यक्ष नुकसान भरपाईसाठी लागू असणारा जो जोखीम स्तर आहे तो 70% निश्चित करण्यात आलेला आहे। आता उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर की जो यावर्षी 70% आहे तो विचारात घेऊन निश्चित करण्यात येणार आहे। या वर्षाकरिता सदरची योजना ही अखंड महाराष्ट्रातील 12 जिल्हा समूहासाठी पीक विमा कंपन्यांमार्फत राबवली जाणार आहे आणि 80-110 कप अँड कॅप मॉडेल नुसारच ही राबवली जाणार आहे। आता जिल्हा समूह म्हणजे नेमके काय, तर महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे 12 गटामध्ये विभागणी केलेली आहे आणि सध्या आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूर, गोंदिया आणि जालना या 3 जिल्ह्यांचा मिळून एक जिल्हा समूह केलेला आहे। त्या समूहातील शेतकऱ्यांना अधिसूचित पिकासाठी किती विमा हप्ता रक्कम भरावी लागेल आणि त्यासाठी किती विमा संरक्षित रक्कम असेल याची आपण पाहणी करणार आहोत। शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान भरपाई देय करण्यासाठी या वर्षीपासून सॅटेलाइट इमेजेस आधारे म्हणजे तांत्रिक उत्पादनाची नोंद घेण्यात येणार आहे, त्याला 50% भारांकन देणार आहे आणि उरलेलं जे 50% भारांकन आहे ते म्हणजे ग्राम कृषी आणि महसूल विभागामार्फत जे पीक कापणी प्रयोग राबवले जातात त्यातील जे येणारे उत्पादन आहे त्याला 50% भारांकन देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी कृपया बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा उतरवू नये।
असे जर आढळले तर या वर्षीपासून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत ज्या काही अनुदानाच्या योजना आहेत त्या किमान तशा शेतकऱ्याला 5 वर्षासाठी देय असणार नाहीत याची नोंद घ्यायची. आता आपण जाणून घेऊया कोल्हापूर, गोंदिया, जालना या जिल्हा समूहासाठी शेतकऱ्यांच्या करिता प्रत्यक्ष विमा हप्ता दर किती आहे, त्यानंतर विमा संरक्षित रक्कम किती आहे आणि यामध्ये कोणती पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत. पाहूया तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोणती पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत. यामध्ये भात, ज्वारी, नाचणी, भुईमुग आणि सोयाबीन या 5 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. जोखीम स्तर हा अर्थातच 70% आहे. भात पिकासाठी जी विमा संरक्षित रक्कम जी दर हेक्टरी आपण आकारली जातोय ती 64,000 रुपये आहे. ज्वारीसाठी 33,000 रुपये, नाचणीकरिता 40,000 रुपये, भुईमुगासाठी 45,000 रुपये आणि सोयाबीनसाठी 62,500 रुपये आहे. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की विमा हप्ता दर हा फक्त 0.10% ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, 64,000 रुपये विमा संरक्षित रकमेच्या 0.10% म्हणजेच फक्त 64 रुपये विमा हप्ता हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात या पिकासाठी भरावा लागणार आहे. जर त्या शेतकऱ्याचे क्षेत्र 10 गुंठे असेल तर त्याला फक्त 6 रुपये 40 पैसे इतकीच विमा हप्त्याची रक्कम भरावी लागणार आहे. जालना जिल्ह्यासाठी बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस आणि मका अशा 7 पिकांची इथे निवड करण्यात आलेली आहे. परंतु या सर्व पिकाकरिता शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रति हेक्टरी विमा हप्ता दर मात्र वेगळा आहे आणि त्याची विमा संरक्षित रक्कम देखील वेगळी आहे. अर्थातच आपणाला हे शेजारील तक्त्यामध्ये पाहावयास मिळेल. याच पद्धतीने तिसरा जो आपला जिल्हा आहे समूहातील तो म्हणजे गोंदिया. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भाताचे उत्पादन करण्यात येत असल्यामुळे या पीक विम्यामध्ये फक्त भात या पिकाचा समावेश करण्यात आलेला असून त्याकरिता 60,000 रुपये ही संरक्षित रक्कम आहे. विमा हप्ता दर मात्र कोल्हापूर जिल्ह्यासारखाच 0.10% आहे आणि विमा हप्ता रक्कम मात्र त्यांना 60 रुपये प्रति हेक्टरी त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. या जिल्हा समूहासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची निवड महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी करण्यात आलेली आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की 0.10 किंवा काही ठिकाणी 1.40% इतकाच विमा हप्ता हा शेतकऱ्यांना भरावा लागतो. परंतु विमा कंपनीला देय असणारा जो उर्वरित हिस्सा आहे तो म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन हे त्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला देय असते. विमा हप्ता भरण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेमधून तो कापला जातो. तोही अगदी त्यांच्या इच्छेनुसार, कारण हा विमा हप्ता भरणे ऐच्छिक गोष्ट आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी मात्र त्यांच्या गावातील महाई सेवा केंद्रामधून तो विमा हप्ता भरण्याची सुविधा आहे. अगदीच तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विमा प्रतिनिधी यांना पुरवण्यात आलेल्या मोबाईल ऍपद्वारे देखील विमा हप्ता बिगर कर्जदार शेतकरी भरू शकतो. विमा हप्ता भरण्यासंदर्भात काहीही अडचण आली तर आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा मंडळ आणि तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या कार्यालयाशी आपण संपर्क साधा. संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण अधिसूचित क्षेत्रासाठी आणि संपूर्ण निवडलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे याची नोंद घ्यायची आहे. आता एवढी सगळी योजनेची वैशिष्ट्ये, विमा हप्ता दर, विमा संरक्षित रक्कम आपण पाहिली, परंतु हे सर्व सुरळीतपणे चालण्यासाठी राज्य स्तरावरून काय अंमलबजावणी केली जाते याची अगदी थोडक्यात आपण माहिती घेऊया की जे तुम्हाला असणे गरजेचे आहे. तर यामध्ये तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. अगदी राज्यस्तरीय समन्वय समितीचे मुख्य सचिव हे अध्यक्ष असतात. त्यानंतर विभागीय स्तरावरील तक्रार निवारण समिती की ज्याचे अध्यक्ष हे माननीय विभागीय आयुक्त असतात. त्यानंतर जिल्हास्तरीय आढावा समिती की ज्याला आपण तक्रार निवारण समिती देखील म्हणतो, त्याचे माननीय जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात. आणि जिल्हा स्तरावरील आणखीन एक सुकाणू समिती आहे की ज्याचे अध्यक्ष हे माननीय निवासी उपजिल्हाधिकारी असतात. आणि तालुका स्तरावरील जी निवारण समिती आहे त्याचे अध्यक्ष हे माननीय तहसीलदार असतात. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की या वर्षीचा जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याच्या मागे ही एवढी मोठी व्यापक यंत्रणा असते आणि त्या अनुषंगाने त्या माध्यमातून ग्राम स्तरापर्यंत ही विमा योजना राबवली जाते. धन्यवाद.